बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची मोठी बातमी। महाराष्ट्रामध्ये 5 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। यामध्ये भाजप सर्वाधिक म्हणजे 3 जागा लढवणार आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे। तर महाराष्ट्रामध्ये 5 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होते आणि यामध्ये भाजप सर्वाधिक म्हणजे 3 जागा लढवणार आहे। या संदर्भातील 3 नावांची घोषणा आज करण्यात आलेली आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सागर, 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। या 3 नावे जाहीर करण्यामागची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, कारण काय आहेत? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करण्यासाठी। असं असताना उर्वरित 2 जागांसंदर्भातली घोषणा नेमकी कधीपर्यंत होऊ शकते? ही 3 नावं भाजपकडून आलेली आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातली 2 नावं दिसून येतात आणि एक आहे ते मराठवाड्यातलं नाव येत आहे। या 3 जागांवर भाजपकडे जे आता विधानसभेला उमेदवार जिंकून आले आणि जे विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी राजीनामा दिला। या रिक्त जागेवर ही निवडणूक येते। मुळात याचा कालावधी जवळपास 6 वर्षापेक्षा कमी आहे। एकतर कालावधी कमी आहे, यामुळे भाजपकडनं इच्छुकांची संख्या भलेही असली तरी संधी देताना राजकीय विचार जो आहे तो केला गेला तर दिसून येतो। त्यात प्रामुख्याने 2 विषय महत्वाचे आहेत। एकतर सुमित वानखेडे हे देवेंद्र फडणवीसांचे सीएस आहे होते, ओएसडी होते। त्यांनी दादा केचे यांच्या विधानसभा मतदारसंघातून आर्वीची आता निवडणूक जिंकलेली आहे आणि दादा केचे यांना त्यावेळेस थांबवण्यात आलं होतं आणि त्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। अर्थात तो पूर्ण केल्याचं दिसून येतं। दुसरीकडे संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीसांचं नागपूरमध्ये एक जवळचं निकटवर्तीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात। तसंच त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या काही लोकल ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या संदीप जोशींच्या माध्यमातून केल्या जातात। अर्थात संदीप जोशी यांचा पराभव यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत झाला होता, स्थानिक निवडणुकीमध्ये। पण तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी संदीप जोशी त्यांचे सहकारी आहेत जवळचे, त्यामुळे त्यांना परत एकदा विधान परिषदेची संधी दिलेली आहे। अर्थात यावेळेस निवडणूक तर होणार नाहीये, बिनविरोध निवडणूक होणार आहे। यामुळे जे विधान परिषदेचे 3ही उमेदवार भाजपचे देण्यात आलेले आहेत ते फक्त विजयी होण्याची औपचारिकता जी सोयीस्कर पद्धत असते विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेची ती पूर्ण होईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल असं जवळपास स्पष्ट दिसून येतं। तुर्तास तरी केनेकर हे मराठवाड्यात येत आहेत, त्यांना सुद्धा मराठवाड्याच्या इथून संघटनात्मक भाजपच्या मध्ये काम करतायत, या गोष्टीमुळे त्यांना दिलेली संधी आहे। मराठवाडा हा परत एकदा भाजपने फोकस केल्याचं एक केंद्रबिंदू दिसून येतो या गोष्टीवरनं। एकूण जर पाहिलं तर कालावधी टर्म जे आहे तो कमी आहे, पण आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून झालं तर दिसून येतं। सागर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, उर्वरित 2 ज्या जागा आहेत त्यामध्ये एक जागा सेना आणि एक जागा राष्ट्रवादीकडे आहे। मात्र खास करून राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी असंख्य जण इच्छुक आहेत, म्हणजे त्या आकडेवारीमध्ये समोर आली होती अक्षरशः 100 जण इच्छुक असल्याचं सुद्धा समजलेलं होतं। तर या एका जागेसाठी नेमकी कुणाची नावं सध्या आघाडीवर आहेत, चर्चेत आहेत? विधान परिषदेची एक जागा ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळतीये, तर दुसरी एक जागा ही अजित पवारांकडे मिळणार आहे। अर्थात अजित पवारांकडनं जवळपास 70 ते 80 लोकांनी इच्छुकांनी दावे टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये जे विधानसभेला पराभूत झालेले काही त्यांचे उमेदवार आहेत ते परत एकदा त्यांना आमदारकीचं स्वप्न पडत आहे। तर दुसरीकडे काही संघटनात्मक काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे। अर्थात याच्यामध्ये जी नावं समोर येतात त्यानुसार टिंगरे आहेत जे आता विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाले ते सुद्धा इच्छुक आहेत। निशांत सिद्दीकी आहे तो वांद्रे पूर्व इथून पराभूत झाला, पण निशांत सिद्दीकी बाबा सिद्दीकींचा मुलगा आहे आणि जे प्रकरण मागच्या काही कालावधीमध्ये गाजलं होतं त्यामुळे निशांत दावा सांगितला होता की ते एक मुस्लिम अल्पसंख्याक चेहरा म्हणून कदाचित त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। आनंद परांजपे हे ठाणे जिल्ह्यातून येतात, अर्थात मुख्य प्रवक्ते आहेत, त्यामुळे सुद्धा त्यांना कदाचित त्यांची इच्छा आहे की त्यांना सुद्धा संधी मिळावी। अजित पवारांची आज सायंकाळी 6 वाजता बैठक होत आहे। या बैठकीमध्ये कुणाला संधी द्यायची याविषयी नेमका शिक्कामोर्तब होईल, पण एक अनार तो विमान असं जर म्हटलं जातं ती सद्यस्थिती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पार्टीमध्ये दिसते। एकच जागा आहे आणि इच्छुकांची संख्या मात्र प्रचंड दिसून येते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।